माझा मुक्तिदाता, अर्पितो देवा सर्व तुला, तुझा आहे माझा जीवनदाता. कालवरी तू दिले बलिदान, तुझा आहे माझा मुक्तिदाता. धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद येशू, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद दिला, जयघोष केला आणि बायबल म्हणते की ती भिंत कोसळली आपोआप. येशूला धन्यवाद द्या. हालेलुया. परमेश्वराच्या महिमेच्या द्वारे, देवाच्या स्तुतीच्या द्वारे, देवाच्या गौरवाच्या द्वारे ती भिंत कोसळून पडली. म्हणून माझ्या प्रियानं मी तुम्हाला सांगतो, जयघोष करणं, महिमा देणं, स्तुती करणं, टाळ्या वाजवणं, नाचणं, गाणं हे तुमच्या जीवनातले हर एक भिंतीला पोचण्याचे सामर्थ्य आहे. ज्यावेळेस व्यक्तीला हे सत्य कळेल, ज्यावेळेस तो कृती करायला सुरुवात करेल. प्रियानो, ते लोक गेले नसते, त्यांनी कृती केली नसते, 7 प्रदक्षिणा घातल्या नसत्या, जे देवाने दिलेल्या आज्ञा त्यांनी पाळली नसते, तर ती गोष्ट शक्य होती का? त्यांना भिंत पाडणं शक्य होती काय? नाही. त्यांनी ते केलं, त्यांनी कृती केली, त्यांना चालायचं होतं, ते चालले रोज. 7व्या दिवशी परत 7 फेऱ्या मारल्या त्यांनी, आणि जे काम त्याला सफल होतं, नरशिंगे फुकून ते फुकत स्तुती करत, जयघोष करत चालले, कारण त्यांना देवावर विश्वास होता. तुमचा विश्वास आहे काय? जर तुम्ही परमेश्वराच्या घरात आराधना स्थळामध्ये येता, देवाची आराधना स्तुती करता, तुम्हाला काय होतं माहिती आहे का? देवाचं सामर्थ्य, परमेश्वराच्या आत्म्याची आग उतरते, पवित्र आत्म्याची आग उतरते, आणि तुम्ही म्हणता मी बिमार आहे, तर तुम्ही चंगे होता. परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या आत्मिक जीवनातली बंधनं तोडतो. परमेश्वराचा अभिषेक तुम्हाला मिळते, देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येतो, आणि तुमच्या शरीरातल्या बिमाऱ्या आपाप बऱ्या होतात. तुमच्या जीवनातली बंधनं, सैतानाने बांधलेली बंधनं, आध्यात्मिक जी बंधनं ती तुटण्यास सुरुवात होते ज्यावेळेस तुम्ही कृती करता, ज्यावेळेस तुम्ही आनंदाने परमेश्वराची महिमा करता, टाळ्या वाजवता, हात उभारता, त्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यावर येशूच्या नावात उतरतं. कारण परमेश्वराला तुमच्या मुखातून धन्यवाद पाहिजे, परमेश्वराला जयघोष पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या जीवनात जयघोष करता, परमेश्वराला उचलता, परमेश्वराला उच्च स्थान देता, त्यावेळेस परमेश्वराचं स्वर्ग सामर्थ्य स्वर्गातून तुमच्यासाठी येतं, आणि तुमच्या जीवनाची बंधनं, त्या भिंती, त्या साखळी बंधनं, जे काही बंधनं सैतानी केलेली असतील ते तुटण्यासाठी सुरुवात होते. कधी? स्तुतीच्या द्वारे. म्हणून माझ्या प्रियाने ज्या स्तुती आराधना या ठिकाणी होते, आत्म्यामध्ये जाऊन परमेश्वराची स्तुती आराधना वंदनीने केली पाहिजे, टाळ्यांच्या गजराने परमेश्वराची महिमा केली पाहिजे. तेव्हा तुमच्या जीवनातली बंधनं, श्राप, पीडा करणे, जादूटोणा, रोग, राई, आजार, जे काही सैताने तुमच्यावर आणलेलं आहे ते सगळं तुटण्यास सुरुवात होईल, आणि तुम्ही फ्री व्हाल येशूच्या नावामध्ये. हे कधी शक्य आहे? तुमच्याद्वारे. तुम्ही जेव्हा ते करण्यासाठी तुमची शक्ती वापराल, तुमची ताकद वापराल, तुमच्या शरीरामध्ये असलेली शक्ती वापराल परमेश्वराच्या महिमेसाठी, तेव्हा तुमच्या शरीरात तुमची सुटका झालेली तुम्ही अनुभवाल येशू ख्रिस्ताच्या नावात. जगी लोक पण जयघोष करतात, त्यांना माहिती आहे की या घोषणेमध्ये ताकद आहे, या घोषणेमध्ये बदलाव येऊ शकतो लोकांमध्ये, या लोकांचा स्वभाव बदलू शकतो, म्हणून ते घोषणा करतात. असेच नाही करत ते. प्रेज लॉर्ड. त्यामध्ये सुटकारा आहे. जर आम्ही यहोवाच्या नावाने, जिवंत देवाच्या नावाने घोषणा करतो, यरीहोसारख्या भिंत कोसळतात. तुमच्या लाईफ मध्ये हर एक अडचणी, हर एक बंधन तुटू शकतं येशू ख्रिस्ताच्या केलेल्या घोषणेच्या द्वारे. जर येशूचं नाव तुमच्या मुखात येतं, तुमच्या जीवन येतं, तेव्हा तुमच्यातून एक सामर्थ्य बाहेर येतं, आणि त्या सामर्थ्याच्या द्वारे सैतानाची बंधनं, लाईफ मध्ये, तुमच्या जीवनामध्ये असलेले सगळं काही नेगेटिव्ह सगळं कोसळते येशूच्या नावामध्ये. आमीन. पण आम्ही तुम्हाला सांगतो, ऍक्टिव्ह व्हा, स्वतःला तयार करा, कृती करा, विश्वास धरला तुम्ही, पण तुम्हाला कृती त्या गोष्टी करायच्या, तुम्हाला वॉर्निंग द्यायचं, आज्ञा द्यायच्या, त्याच्याद्वारे तुमच्या जीवनातली बंधन तुटण्यासाठी सुरुवात होईल, आणि तुम्ही काही दिवसात, काही महिन्यात पूर्ण स्वतःचं शरीर, एक छुटकारा पावलेलं शरीर, निरोगी शरीर, आशिषित आणि आरोग्याचं शरीर तुमच्या जवळ असेल, जे आहे देवाचं मंदिर. प्रेज द लॉर्ड. जे देवाने त्याच्या वस्तीसाठी निर्माण केलं, तुम्हाला परमेश्वराचं मंदिर म्हणून तुम्हाला रचलंय, ते तुमचं शरीर आरोग्यमय असेल, त्यामध्ये रोग नसेल, त्यामध्ये बिमारी नसेल, ते देवाचं पवित्र स्थान झाले असेल, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये अभिषेकाच्या द्वारे काम करत असेल. आमीन.
हालेलुया. एकदा ईश्वराला धन्यवाद देऊ आपण. धन्यवाद येशू. आज जे वचन वाचले त्या संदेशाच्या जर मला तुम्हाला सांगायचं असेल, आमीन, आपली योग्यता काय आहे परमेश्वराच्या नजरेमध्ये, परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमची तुम्ही का आहात, कोण आहात, हे परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला शिकायचं आहे की तुम्ही राजकीय याजक आहात. राजकीय याजक गण, देवाचे राजकीय याजक गण, तुम्ही परमेश्वराचे सेवक आहात. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियानो, आजच्या संदेशात तुम्हाला शिकायचं, प्रभू मला आशीर्वादित कर, माझं रहस्य, माझं सत्य मला समजेल आणि सत्याच्या द्वारे मी मुक्त होईन, मी बंधमुक्त होईन. कारण परमेश्वराचं सत्य तुम्हाला सैतानाच्या बंधनातून आणि या जगाच्या प्रत्येक बंधनातून मुक्त करणार आहे. आमीन. लक्ष देऊन ऐकायचं वचन. सर्वांनी कान देवा. देवाचं वचन ऐकताना, पण तुम्ही तर निवडलेला वंश, तुम्ही तर निवडलेला वंश आहात. या ठिकाणी जितके जण आज ख्रिस्ताच्या नावाने बसलेले आहेत माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, येशू ख्रिस्ताच्या नावात इथं आलेत ना, झोपलेले उठा, येशूच्या नावात जागे व्हा. आमेन. झोपायलेत का काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे बाबांनो, झोपून देऊ नका तुमच्या शेजाऱ्याला, धक्का मारा त्याला. झोपला त्याचे फटका मारा मागून. आमेन. तर काय झालं का? रॅप्चर झालं काय? हालेलुया. जे झोपले तुम्हाला हालेलुया. व्हेरी गुड. आमीन आमीन आमीन. परमेश्वराचा धन्यवाद हो. ऐका, परत एकदा लक्ष देऊ नका, वचन चोरीला नाही गेलं पाहिजे. सैतान कोण आहे? सैतान कोण आहे? काय करतो? चोरी, घात आणि वचन समजलं नाही तो चोरी येईल आणि तुमच्यातून चोरून आले मी, तुम्ही तसेच राहाल परत पुढच्या आठवड्यापर्यंत. हालेलुया. हा, पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक, तुम्ही तर निवडलेला वंश. वंश म्हणजे काय? तुमची वंशावली. परमेश्वराचं वंशज आपण आहोत. तुम्ही देवाचे वंशज, देवाचे वंशज, निवडलेले देवाचे वंशज आहात. राजकीय याजक. हा, तुम्ही राजाचे पुत्र आहात. आमेन. हालेलुया. तुम्ही राजकीय याजक, तुम्ही त्या राजाचा पुत्र. येशू कोण आहे? राजा आहे काय? नाही, राजाचा. हालेलुया. तुम्ही राजा आहे तो कोण आहे? हालेलुया. तो राजा आहे तो तुम्ही कोण आहे? तुम्ही राजा आहे तो कोण आहे? राजांचा आणि देवांचा, प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा. तुम्ही राजकीय याजक आहात माझ्या प्रियांनो. म्हणून या ठिकाणी राजकीय याजक. याजक म्हणजे काय? सेवक. फक्त पास्टर्स नाही आहे. या ठिकाणी जितके येशू विश्वास ठेवतात ते सर्व राजकीय याजक म्हणजे त्या राजाचे पुत्र. परमेश्वराने तुम्हाला पुत्र म्हणून घडवलेला आहे. आम्ही देवाचे पुत्र म्हणून आम्हाला घडवलेला आहे. म्हणून मनुष्य तो रक्तमांसाचा होता, म्हणून परमेश्वर रक्तमांसाचा होऊन तुमच्या आणि माझ्या सुटकेसाठी आला, आमच्या उद्धार आणि तारणासाठी. आमेन. मग तुम्ही कोण आहात? राजकीय याजक, त्या राजाच्या पुत्र आहात तुम्ही आणि मी. आम्ही देवाचं राज्याचे पुत्र आहात आणि याजक आहोत, त्याचे सेवक आहात तुम्ही. म्हणून सेवक काय करतो? सेवा करता प्रभूची. तुम्ही देवाचे याजक आहात. आमेन. हा, पवित्र राष्ट्र, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. कशा? तुम्ही देवाचे पवित्र राष्ट्र. परमेश्वर जेव्हा मंडळीकडे पाहतो, त्याच्या पवित्र निवडलेल्या लोकांकडे पाहतो, तेव्हा परमेश्वर म्हणतो, हे माझं राष्ट्र आहे, हे माझे अभिषक्त लोक आहेत, हे माझे पवित्र राष्ट्र आहेत, हे माझे निवडलेले लोक आहेत. पवित्र राष्ट्र असं नजरेने परमेश्वर तुमच्याकडे पाहतो. जेव्हा एक विश्वास येशू ख्रिस्त पाहतो, तो म्हणतो, हे माझं मंदिर आहे. येशू ख्रिस्तामध्ये हे अजून ही मंडळी माझं पवित्र लोक आहेत, हे माझं पवित्र राष्ट्र आहे. यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावं. कशाला तुम्हाला पाचारण केलं? त्या अंधकारातून. अंधकार काय आहे? या जगाचा अंधकार काय आहे? रात्रीचे अंधार येतो तो काय? रात्रीवर तिथे अंधार आहे काय? नाही. कुठल्या अंधकारातून तुम्हाला काढलेला आहे परमेश्वराने? कुठल्या अंधकारातून तुम्हाला आणले बाहेर? पापाचा अंधकार. हालेलुया. पापाला अंधकाराची व्याख्या दिलेली आहे.
पाप अंधकार आहे आपल्या लाईफ मध्ये. जो पापात आहे तो अंधकारात जगत आहे, त्याचं जीवन अंधकारमय झालेलं आहे. परंतु येशू ख्रिस्ताने, देवाने त्या अंधकारातून तुम्हाला अद्भुत प्रकाशात पाचारण केलेलं आहे. आमेन. येशू ख्रिस्ताने तुम्हाला अंधकारातून काढून अद्भुत प्रकाशात पाचारण केलेलं आहे. यासाठी त्यांनी मला तुम्हाला निवडलं आहे, यासाठी तुम्हाला आणि मला त्याने पाचारण केलं आहे की त्याचे गुण आम्ही प्रसिद्ध करावेत. प्रेज लॉर्ड. एकदा येशू मसीहला धन्यवाद देऊ आपण. येशू ख्रिस्ताचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत, जिवंत देवाचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. तुमच्यामध्ये देवाचे गुण दिसावेत, देवाची महिमा तुमच्या दिसावी, देवाचं कार्य तुमच्या दिसावं, पवित्र आत्म्याचं फल तुमच्या लाईफ मध्ये तुमच्या जीवनात दिसावं. म्हणून परमेश्वराने त्या अंधकारातून काढून, त्या पापाच्या दलदलीच्या चिखलातून, त्या अंधकारातून काढून अद्भुत जीवनाच्या प्रकाशात तुम्हाला आणलेला आहे. यासाठी आणलेला आहे की तुम्ही देवाची साक्ष द्यावी, ख्रिस्ताचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. तुमचे गुण काय आहे त्या गुणा. प्रेज द लॉर्ड. आपले गुण नाही, आपली सगळी कामं वाईट आहे, आपली सर्व कामं, धार्मिकतेची कामं परमेश्वराच्या पुढे केर आणि कचरा आहे. पण आम्ही ख्रिस्ताचे गुण प्रसिद्ध करावेत, देवाचे गुण लोकांना दिसावेत. जेव्हा तुम्ही चालता, तुम्ही लोकांशी बोलता, तुम्ही लोकांमध्ये राहता, तुमच्या पाड्यात जाता, तुमच्या गावात तुम्ही जाता नातेवाईकात, तेव्हा ख्रिस्ताचं गुण तुमच्या दिसायला पाहिजेत. तुमचा चांगला स्वभाव लोकांना दिसायला पाहिजे, तुमचं चांगलं वागणं लोकांना दिसायला पाहिजे आणि त्यांच्यावर तुमचा प्रभाव पडायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते लोकांनी धन्यवाद द्यायला पाहिजे की खरोखर हा ख्रिस्ताचा व्यक्ती आहे, खरोखर येशू मसीहचा व्यक्ती आहे. ख्रिस्ताचे गुण तुमच्यात आहेत. क्षमाशील आहे तुम्ही, दया करणारे आहे तुम्ही, प्रेम करणारे तुम्ही आहात, मदत करणारे तुम्ही आहात, लोकांची चांगले वागणारे तुम्ही आहात, लोकांचं भलं करणारे तुम्ही व्यक्ती आहेत. त्यावेळेस लोक तुम्हाला पाहतील आणि म्हणतील हे ख्रिस्ताचे लोक आहेत. बायबल म्हणतं ज्यांनी विश्वास धरला आणि बप्तिस्मा घेतला त्याने ख्रिस्ताला परिधान केलेला आहे. ते ख्रिस्ताचे देवाच्या राज्याचे वारस आहेत. हालेलुया. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, ख्रिस्ताचे गुण प्रसिद्ध केले पाहिजेत. देवाची महिमा आम्ही लोकांमध्ये आणली पाहिजे. तुमच्या चांगल्या बोलण्याने, तुमच्या चांगल्या राहण्याने, चांगल्या कामाच्या द्वारे परमेश्वराला येशू ख्रिस्ताच्या द्वारे महिमा आणि गौरव मिळतो. ज्यावेळेस एखादा व्यक्ती दारू सोडतो आणि चांगलं वागायला सुरुवात करतो, लोक त्याला धन्यवाद न देत पण त्या ख्रिस्ताला महिमा देतात. खरोखर प्रार्थनेत जाऊन हा व्यसनमुक्त झालेला व्यक्ती आहे. खरोखर प्रार्थनेत जाऊन त्याच्या घराचा संसार, त्याचा संसार आशीर्वादित झालेला आहे. लोक जेव्हा तुम्हाला पाहतील तेव्हा काय देतील, परमेश्वराला धन्यवाद तुमच्या चांगल्या कामांच्या बद्दल ख्रिस्तामध्ये आल्यानंतर. आमेन. म्हणून प्रियानो, त्या पापाच्या अंधकारातून तुम्हाला बाहेर आले आणि अद्भुत जीवनाच्या प्रकाशात त्याने तुम्हाला आणि मला आणून ठेवलेला आहे. आमेन. आणखी एक वचन वाचूया आपण. प्रकटीकरण अध्याय 5 आणि वचन 9 पासून 10 वचन. प्रकटीकरण अध्याय 5 वचन 9 पासून पुढे. ते नवे गीत गाऊन ते नवे गीत गाऊन पुढे म्हणतात, तू गुंडाळी घेवयास, तू गुंडाळी घेवयास व तिचे सिके फोडावयास योग्य आहेस, योग्य आहेस. हालेलुया. येशू ख्रिस्ताने बलिदान दिलं. येशू तुमच्या आणि माझ्या पापांकरता मारला गेला, गाळला गेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत उठला. आज येशू ख्रिस्ताची कबर या पृथ्वीवर रिकामी आहे. येशू जिवंत देव आहे. या जगात महान लोक होऊन गेले, मोठे मोठे लोक आले, राजा आले, महाराजा, सगळे मेले, त्यांच्या कबरा भरलेल्या आहेत. पण एक असा परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त, त्याची कबर आज इतिहासामध्ये रिकामी आहे. आणि येशू त्या स्वर्गात आहे आणि स्वर्गात ती गुंडाळी घेऊन, आपल्या अधिकाराची गुंडाळी घेऊन तिचे शिके फोडण्यासाठी तो सामर्थ्य आहे, योग्य आहे. आमेन. कारण तू वधिला गेला होतास आणि तू तुमच्या आणि माझ्या करता वधिला गेला होता आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश निरनिराळ्या भाषा बोलणारे, येशूने त्याच्या रक्ताने निरनिराळ्या वंशातून, निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकातून, लोक व राष्ट्र यामधून आमच्या देवासाठी विकत घेतलेले आहेस. येशूने काय केलं, तो वधला गेला तुमच्या आणि माझ्याकरिता आणि त्याच्या रक्ताने
निराळ्या वंशातून, निराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकातून लोकांना देवासाठी रक्ताने विकत घेतलंय. तुम्ही देवासाठी, देवाच्या राज्यासाठी विकत घेतलेले परमेश्वराचे लोक आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हा, आणि आणि आमच्या देवासाठी आमच्या देवासाठी त्यास राज्य राज्य व याजक व याजक असे केले आहे. असे केले. काय केलं तुम्हाला त्याने? देवासाठी राज्य आणि याजक. हालेलुया. तुम्ही आणि मी कोण आहे? देवाच्या राज्याचे राजकीय याजक आहोत आपण. आमच्या देवासाठी याजक आणि राज्य असे तुम्हाला केलेलं आहे. याजक असे तुम्हाला केलेलं आहे. तर कसे याजक पण कराल तुम्ही? चांगलं करायला पाहिजे. आपण आपल्या घरात आपण याजक आहोत, आपल्या मंडळीत आपण याजक पण करत आहोत, आपल्या कलिशांमध्ये, आपल्या पवित्र लोकांमध्ये आपण याजक पण करत आहोत. आमचं याजक पण आम्हाला पवित्र आणि पवित्रपणे सांभाळायला पाहिजे. आपली सेवा, परमेश्वर दिलेलं काम आम्ही पवित्ररित्या करायला पाहिजे. कारण आम्ही ज्या जिवंत परमेश्वराचे याजक म्हणून आम्हाला उभं केलेलं आहे. आमेन. तुमची खंडणी काय? येशूचं रक्त. तुम्हाला निवडून घेतलेल्या संसारात परमेश्वर म्हणतो तुम्ही या जगाचे नाही, या जगातून तुम्हाला मी विकत घेतलेला आहे. जगातून मी तुम्हाला निवडले यासाठी की तुम्ही राजकीय याजक बनावं. आमेन. आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. आणि ते पृथ्वीवर काय करतील? राज्य करतील. हालेलुया. माझ्या प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं की ते पृथ्वीवर काय करतील? राज्य करतील, असं लिहिलेलं त्या ठिकाणी. देवाचं वचन, त्याचा वचनाचा काना किंवा रद्द होणार नाही. काही लोक बायबल मधून काढायचा प्रयत्न करतात, पण बायबल म्हणतं वचनात लिहिल्याचा काना किंवा उपकार बदली करता येणार नाही. परमेश्वराचं वचन जे कालाज युगानुग सारखंच आहे, ते कधीच बदलणार नाही माझ्या प्रियांनो. वरून येशूने जे लिहिलं त्या ठिकाणी, जे पत्र दिलं योहानाच्या द्वारे प्रकटीकरण, हे कलिशासाठी परमेश्वराचं म्हणतं की पृथ्वीवर ते माझे लोक राज्य करतील. तुम्ही राजकीय याजक करणार आणि पृथ्वीवर तुम्ही अधिकाराने जगाल. पण माझ्या प्रियांनो, तुम्हाला जे वचन आज मी सांगितलंय, तुम्ही राजकीय याजक करणार. आमेन.